पुरावे असूनही सिंचन घोटाळा सिद्ध झालेला नाही। भाजपसोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्यासोबत असल्याचं त्यांना वाटतंय, पण अजितदादांना कोर्टाकडून तडाखा मिळायला हवा, अंजली दमन यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय, तर आरोपींना कोर्टात आणताना ही टीम त्यांच्या अवतीभवती असते। हे कार्यकर्ते नेमके कुणाचे? संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। आरोपी सुदर्शन घुलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी। बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडी संपल्यानंतर आता घुलेला न्यायालयीन कोठडी। मनोज जरांगेंनी उद्याचं साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं। महिना अखेरपर्यंत सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारला अल्टिमेटम। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात आज मंत्री आशिष शेलार बैठक घेणार, तर तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे, पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम सुरू करण्याची मागणी। आरबीआयची मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई। बँकेतील बहुतांश व्यवहारांवर निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यास सुद्धा मनाई, तर अंधेरीतल्या विजयानगर ब्रांच समोर नागरिकांची झुंबड। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या सोडत, तर ईडब्ल्यूएस प्रवर्गांसाठी आता 25 लाख, तर अत्यल्प गटासाठी अर्जदारांसाठी आता 97 लाख रुपयांपर्यंत घरांची किंमत। यासह 22,000 घरांसाठी अर्ज आल्याची सुद्धा माहिती।